नमस्कार पशुपालक मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर तुम्ही म्हणत असताल हातामध्ये तुम्हाला ही कोंबडी दिसते, काही बेत आहे का? तर बेत नाही मित्रांनो, तर ही तुम्हाला जी कोंबडी दिसते तर ही ओरिजिनल गावरान जातीची कोंबडी आपल्या फार्मवरची। आणि व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे मित्रांनो की आपल्याकडे जवळपास 200 ते 250 कोंबड्या होत्या आणि त्यामधल्या बऱ्याचशा कोंबड्या आपण विक्री केल्या आणि आता आपल्याकडं सगळ्या विक्री करून वगैरे 30 कोंबड्या राहिलेल्या आहेत। आणि आपल्याला आता हे तुम्हाला जे आपलं फार्म दिसतंय त्यावरती आपल्याला शेडचं काम करायचं आहे। आणि ह्या सर्व जे ओरिजिनल गावरान कोंबड्या आहेत तर जवळपास 27 कोंबड्या आहेत आणि आपल्याकडे 3 कोंबडे, तर ते आपल्याला विक्री करायचे। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता प्युअर गावरान जातीची ही कोंबडी आहे। आणि कुक्कुटपालनमध्ये तुम्ही जर कुक्कुटपालन करण्याच्या विचारामध्ये असाल आणि तुम्हाला ओरिजिनल गावरान कोंबड्या जर घ्यायच्या असतील तर तुम्हाला आपल्या फार्मवरती त्या गावरान कोंबड्या उपलब्ध होतील। मित्रांनो, गावरान कुक्कुटपालन करत असताना तुम्हाला गावरान कुक्कुटपालनामध्ये जर जवळपास तुम्ही 100 कोंबड्यापासून सुरुवात करू शकता मित्रांनो। तर याचा फायदा असा की हे ज्या कोंबड्या आपल्याकडे आहेत ना 30, तर ह्या सर्व जवळपास अंड्यावरच्या कोंबड्या आहेत। तर 30 कोंबड्यामधल्या तुम्हाला 20 जरी कोंबड्याने अंडे दिले तर 200 रुपये तुम्हाला दिवसाचे म्हणजे जमा होतील। आणि तुम्हाला जर वाटलं ह्या कोंबड्या विक्री करायच्यात परत, तर ही 500 रुपये दराने ही कोंबडी आपल्याला आपण परत विक्री करू शकतो। तर कोणाला जर घ्यायच्या असतील कोंबड्या तर तुम्ही ह्या कोंबड्या घेऊ शकता। तुम्हाला स्क्रीनवरती नंबर दिला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला ह्या कोंबड्या भेटून जातील। तर मित्रांनो, व्हिडिओवर नवीन असाल आणि चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो। तुम्हाला पूर्ण फार्म वगैरे दाखवतो आणि कुक्कुटपालनविषयी थोडी माहिती देतो। चला मित्रांनो आपलं फार्म पाहूया। तर मित्रांनो, आपण बघू शकता हे आपलं एकत्रित पद्धतीने हे फार्म आहे कुक्कुटपालन आणि शेळीपालनचं। तर तुम्ही इथे पाहू शकता, तर तुम्हाला ह्या ज्या कोंबड्या आहेत सर्व गावरान जातीच्या कोंबड्या दिसतात आणि हे आपलं एक छोटंसं फार्म मित्रांनो बघू शकता। तर मित्रांनो हे फार्म पहा, तर हे जे आपलं फार्म आहे तर हे शेळी पालन आणि कुक्कुटपालनचं फार्म आहे आणि आपल्याला हे जर सध्या शेडचं काम करायचं आहे, त्यामुळं आपल्याला हे ज्या कोंबड्या आहेत ते विक्री करायच्यात। कारण तुम्हाला हे जे जुनं शेड दिसतंय हे शेड संपूर्णपणे खराब झालेलं आहे, बघू शकता पूर्ण त्याची अवस्था कशी झाली आहे। त्यामुळं हे बनवायचं आहे आपल्याला चांगलं। तर त्यामुळं ह्या कोंबड्या ज्या आहेत त्या कोंबड्या आपल्याला विक्री करायच्यात आणि नंतर आपल्याला एक 500चा लॉट यामध्ये सोडायचा आहे। तर बघू शकता हे कोंबडी ओरिजिनल गावरान जातीची। तर ज्यावेळेस तुम्ही फार्म बनवताल, म्हणजे तुमचा प्लॅन जर असेल कुक्कुटपालनाचा गावरान, तर फार्म बनवत असताना तुम्ही तुमच्या फार्ममध्ये अशी जाळी मारू शकता आणि एक ग्रीन कपडा लावू शकता आणि त्या आतमध्येच तुम्ही असा उकांडा जर बनवला तर तुम्ही बघू शकता इथे उकांड्यावरती जी घाण असते, जी किडे असतात तर ते कोंबड्या खात असतात। त्यामुळे असं तुम्ही उकांडा बनवायचा आहे, असं बघू शकता आतमध्येच। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हे जे आपलं फार्म आहे तुम्ही पाठीमागे पाहू शकता, हे जे आपल्या कोंबड्या आहेत ना गावरान कोंबड्या, त्यांना अंडे देण्यासाठी हे असं बनवलेलं आहे। तर तुम्ही म्हणजे ज्यावेळेस सुरुवात करता तर सुरुवात अशीच करावी लागते छोट्यापासून। हे बघू शकता संपूर्ण असं फार्म, इकडे पिल्ल्यांसाठी पाठीमागं एक जाळी लावलेली आहे। कारण आपण घरी जे आपले अंडे असतात गावरान, त्या गावरान अंड्यापासून घरीच पिल्ले तयार करतो आणि घरीच आपलं कुक्कुटपालन आहे। सुरुवातीलाच आपण 50-60 कोंबड्या आणल्या होत्या, बाकीच्या कोंबड्या ज्या आहेत त्या संपूर्ण आपल्या घरच्याच आहेत। तर हे पिल्लू बघू शकता, हे 2 पिल्ले। तर असेच आपल्याकडं आता जवळपास 25 ते 24 पिल्ले आहेत अजून। आणि आपल्याला जे आहेत ते पिल्ल्या सगळं तुम्हाला जर घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता। हे पहा, हे संपूर्ण गावरान पिल्ले आहेत। हे बघू शकता आपण, हे गावरान पिल्ले आणि गावरान पिल्ल्यांसाठी असं बनवलेलं हे एक जुगाड पद्धतीचं, देशी जुगाड पद्धतीचं हे फार्म। संपूर्ण आपल्याला गावरानच वाटलं पाहिजे। कोंबडीला ज्यावेळेस आतमध्ये अंडे देण्यासाठी कोंबडी बसल तर त्यावेळेस असं बघू शकता आपण, असं जे आपलं बाजारचं असतं ना तर त्याच्यावर असं खाली लाकडावरती ठेवून वरती असं बनवावं लागतं।
तर शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस तुम्ही म्हणजे कुक्कुटपालनाची सुरुवात करता तर त्यावेळेस अशी सुरुवात करायची जे आपलं घरगुती असतं, देशी जुगाड पद्धतीने. जास्त खर्च वगैरे करायचा नाही, कारण सुरुवातीला आपल्याला अनुभव नसतो आणि जास्त खर्चात पडायचं नाही. कारण आपल्याला ज्यावेळेस म्हणजे वाटण हे कुक्कुटपालन परवडत नाही, तुम्हाला म्हणजे हे बंद करायचे, त्यावेळेस तुम्हाला हे जे खर्च केलेला असतो ते खर्च सर्व वेस्टेज जातो. त्यामुळे जास्त सुरुवातीला खर्च करायचा नाही. सुरुवातीला एकदम कमी बजेटमध्ये तुम्ही कुक्कुटपालन करू शकता. आणि कुक्कुटपालन करत असताना तुम्हाला त्यामधून काहीतरी नवीन गोष्टी शिकता आल्या पाहिजे. तर आपण हे चालू केलेलं आहे जवळपास एक 5-7 महिने झाले. तर आता आपण त्यापासून थोडं शेड वगैरे बनवून आता त्यामध्ये थोडं वाढ करणार आहोत. ते पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे मित्रांनो. आणि गावरान कुक्कुटपालनामध्ये जास्त करून तुम्हाला अंडी विक्रीसाठी जर तुम्हाला जवळ मार्केट असेल किंवा तुमच्या गावामध्ये अंडी विक्री होत असतील तर तुम्ही ते करू शकता, कारण ते पोर्टेबल आहे. कसं की गावरान जे अंड आहे ते 10 रुपयाला विक्री होतं आणि कोंबडी आहे ती 500 रुपयाला. तर तुम्ही एका कोंबडीपासून दररोज एक अंड 10 रुपयाप्रमाणे तुम्ही एका महिन्यामध्ये म्हणजे बघा तुम्ही 300 रुपये कमवू शकता. आणि नंतर परत तीच कोंबडी तुम्ही 500 रुपयाला विकू शकता. तर जवळपास तुमच्याकडे 500 ते 1000 कोंबड्या असतील आणि 1000 जर कोंबड्या असतील, 1000 कोंबड्याचं जर तुमच्याकडं म्हणजे शेड असेल, व्यवस्था असेल, तर त्यामध्ये तुम्हाला जर 800 किंवा 900 तुमच्या कोंबड्यांनी जर अंडे जर दिले तर तुम्हाला पैसे किती व्हायला विचार करा. 10 रुपये अंडेप्रमाणे. फक्त व्यवस्थित सगळं नियोजन करता आलं पाहिजे. कुक्कुटपालन हा व्यवसाय परवडत नाही असं नाही. फक्त व्यवस्थित त्यामधलं संपूर्ण काटेकोरपणे पालन करून तुम्ही करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण शेड तुम्ही आता पाहितलं. शेड कसं एकदम साध्या पद्धतीमध्ये सुरुवात ही अशीच करायची असते. आणि ही जे गावरान कोंबडी आहे तुम्हाला जर कुणाला जर घ्यायची असते आणि आपल्याकडे उपलब्ध आहेत तर एक म्हणजे सोबत जर तुम्ही जर घेतल्या तर त्यामध्ये तुम्हाला कमी जास्त होईल. 500 रुपये दराप्रमाणे तुम्हाला ह्या कोंबड्या विक्री आहेत. आणि कोणाला जर जास्त घ्यायचे असतील ते पण कोंबड्या आपल्याकडं तुम्हाला भेटून जातील. तर तुम्हाला काही जर समस्या असेल, काही अडचण असेल, कमेंट करू शकता किंवा दिलेल्या स्क्रीनच्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुमची जर एक छोटं मोठं कुक्कुटपालन असेल, त्याचा तुम्हाला जर व्हिडिओ बनवायचा असेल ते पण कळवा, ते पण आपण बनवू. तर चला मित्रांनो, तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जीवरती तुम्हाला बेल दिसते त्या बेलला प्रेस करा, जेणेकरून नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तर चला मित्रांनो, भेटूया.